नमस्कार मित्रांनो, आज आपल्याकडे आलेलो होता फ्लिप 5 जो इनर डिस्प्ले तो त्याचा ब्लँक झालेला होता, तर डिस्प्ले चेंजसाठी आपल्याकडे आलेला होता। इंस्टाग्रामवरची रील पाहून संदीप पायगुडे सर आपल्याकडे आलेले होते, समीर पायगुडे सर आपल्याकडे आलेले होते। तर त्यांचा आपण जो ओरिजिनल डिस्प्ले चेंज करून दिलेला आहे त्यांना फ्लिप 5चा, तर त्यांना रिपेअरिंगचा एक्सपिरियन्स कसा वाटला सर सांगतील? एक्सपिरियन्स छान आहे। सॅमसंग शोरूमला गेल्यानंतर याचीच कॉस्ट आपल्याला जवळजवळ 40,000च्या आसपास सांगितली होती, पण आपल्याकडे आल्यानंतर काही रेट्सनुसार आपल्याला काही गोष्टी परवडल्या। आपण हा मोबाईल रिपेअरिंगसाठी दिला आणि तो त्यांनी छान असा करून दिलेला आहे आपल्याला। तर आपल्या जवळपास असणारे सर्व जे फ्लिप सॅमसंग मोबाईल वापरतात, आपल्या पुणे शहरामध्ये म्हणजे जवळपास वाकडमध्येच असं एक स्थान आहे की इथं सगळ्यांच्या गोष्टींचं समाधान आपल्याला मिळतं। अजून एक रील मी पाहिली होती, ती मुंबईला आपल्याला जायला परवडणार नाही म्हणून इथं म्हणलं पहिलं चौकशी करावी, काही रिव्ह्यू पाहून आपण त्या सगळ्या गोष्टींचं हे करून आपण इथं आलो। त्यातनं आपल्याला एक असं चांगलं समाधान यांच्याकडनं झालेलं आहे आणि त्यांनी व्यवस्थित एकदम सगळा ऑपरेट करून सगळा चेक करून पाहून झाला। मोबाईलचं पहिलं जे फिलिंग होतं नवीन घेतलेल्याचं, तेच फिलिंग या मोबाईलमध्ये आलेलं आहे। ओके सर, धन्यवाद। धन्यवाद सर। धन्यवाद। जर असेच तुमचे फ्लिपचे आणि फोल्डचे जर इनर डिस्प्ले ब्लँक झालेले असेल किंवा फ्रंट डिस्प्ले जर तुमच्या चालूमध्ये बंद पडलेले असेल, तर ते आपल्याकडे अवेलेबल असतात ओरिजिनल पार्ट। यासाठी आपल्या शॉपला व्हिजिट करा, मोबाईल फिक्सिट, आपलं शॉप वाकडमध्ये। धन्यवाद।